हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण गृहीतकृत्याची निर्मिती, गृहीतकृत्याचे प्रकार आणि संशोधन आराखड्याचे वर्गीकरण या संदर्भात माहिती बघणार आहोत. सुरुवातीला गृहीतकृत्यांची निर्मिती या संदर्भात माहिती बघूया. तर गृहीतकृत्यांच्या निर्मितीसाठी काही पूर्वावश्यक अटी आहेत, त्या खालीलप्रमाणे सांगता येतात. त्यापैकी पहिली अट आहे ज्ञानाची पार्श्वभूमी. या ठिकाणी जो काही संशोधक आहेत तो संशोधक गृहीतकृत्याची निर्मिती करत असताना वर्तनाचं जे काही निरीक्षण आहे त्याच्यामार्फत दोन चलामधील जो काही सहसंबंध आहे तो लक्षात घेऊन त्याच्या आधारे करत असतो. या ठिकाणी कुठली जी काही नवीन संकल्पना असेल, नवीन ज्ञान असेल किंवा नवीन सिद्धांत असेल, त्या सिद्धांताची निर्मिती ही अगोदरच्या ज्ञानातून होत असते. त्यामुळेच अस्तित्वात असणाऱ्या ज्ञानाचा त्या ठिकाणी योग्य प्रकारे आढावा घेणे आवश्यक असते. आणि ज्या व्यक्तीकडे संपन्न अनुभव किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी उपलब्ध असेल ती व्यक्ती गृहीतकृत्याचे योग्य रीतीने सूत्रीकरण त्या ठिकाणी करू शकते. दुसरी अट सांगितलेली आहे अष्टपैलू बुद्धिमत्ता. गृहीतकृत्याची निर्मिती ही सिद्धांतातील तर्कसुसंगत कारणातून देखील होत असते. यांना आपण अनुमानात्मक गृहीतकृत्य असं देखील म्हणू शकतो. जो काही संशोधक आहे तो संशोधन करत असताना त्याचा आवडीचा जो काही विषय असेल त्या आवडीच्या विषयातील सिद्धांताची निवड करून त्या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करत असतो आणि गृहीतकृत्याशी संबंधित त्या ठिकाणी अनुमान लावण्यास सुरुवात करतो. तिसरी अट सांगितलेली आहे सादृश्यता आणि अन्य कार्यपद्धती. ही सादृश्यता संशोधकाला योग्य गृहीतकृत्याच्या सुसूत्रीकरणात मदत करत असते आणि त्यातूनच वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना देखील त्या ठिकाणी संशोधकाला करणे शक्य होते. गृहीतकृत्याचे प्रकार हे खालीलप्रमाणे सांगता येतात. त्यापैकी गृहीतकृत्यांपैकी पहिला प्रकार आहे संशोधन गृहीतकृत्य. या ठिकाणी जेव्हा वैज्ञानिक किंवा शास्त्रीय पद्धतीच्या उपयोगातून दोन चलामधील असणारा जो काही संबंध आहे तो तपासून बघायचा असतो तेव्हा त्याला संशोधन गृहीतकृत्य असं म्हटलं जातं. यालाच आपण धन गृहीतकृत्य असं देखील म्हणू शकतो. आधीच म्हटल्याप्रमाणे हे गृहीतकृत्य जे आहेत ते दोन चलांमधील संबंध चांगल्या प्रकारे स्पष्ट करत असते, जे समोरच्या व्यक्तीला समजण्यास सोपे जाते. दुसरा प्रकार आहे दिशादर्शक गृहीतकृत्य. दिशादर्शक गृहीतकृत्य म्हणजेच असे विधान की जे दोन चलामधील किंवा जे काही दोन गट आहेत त्या गटांमधील असणारा संबंध जो काही आहे त्या संबंधांना दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी करत असते. म्हणजेच दिशादर्शक गृहीतकृत्यामध्ये दोन विभिन्न गटातील संपूर्ण बाबींचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं असतं. तिसरा प्रकार आहे अदिशादर्शक गृहीतकृत्य. जो वरचा प्रकार आहे दिशादर्शक गृहीतकृत्य त्याच्या पूर्णतः विरुद्ध असलेला हा प्रकार आहे. म्हणजे ज्या गृहीतकृत्यामध्ये अपेक्षित फरक किंवा संबंध त्या दिशेसहित दर्शवलेला नसतो त्याला आपण अदिशादर्शक गृहीतकृत्य असं देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे असणारे जे काही गट आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक त्या ठिकाणी स्पष्टपणे दर्शवलेला नसतो. पुढचा प्रकार आहे प्रश्न गृहीतकृत्य. या ठिकाणी जो काही संशोधक आहेत संशोधन करत असताना जे गृहीतकृत्य मांडतो ते मांडत असताना संशोधनाची निष्पत्ती काय अपेक्षित आहेत असं विधान करण्याऐवजी निष्पत्ती काय असेल असं विधान तो करतोय. म्हणजे जे काही विधान मांडलं जाते ते प्रश्नार्थी स्वरूपाचं असतं. प्रश्नार्थक विधान त्या ठिकाणी मांडलेलं दिसून येते. याला आपण म्हणू शकतो प्रश्न गृहीतकृत्य. म्हणजे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेला असतो. पुढचा प्रकार आहे संख्याशास्त्रीय गृहीतकृत्य. म्हणजे जी जमा केलेली माहिती आहे त्या माहितीची जर आपण तपासणी केली आणि ही माहिती जर परिकल्पनेला पाठिंबा देणारी आहेत की नकार देणारी आहेत हे जेव्हा आपण तपासून बघतो तेव्हा त्याचे रूपांतर संख्याशास्त्रीय गृहीतकृत्यात केलं जात असतं. म्हणजे जी काही जनसंख्या असेल त्या जनसंख्येचं जर मापन करायचं असेल आणि ते मापन करत असताना आपण जे विधानं मांडतो त्यांचं जे काही वर्गीकरण आहे ते आपण संख्याशास्त्रीय गृहीतकृत्यामध्ये करू शकतो. पुढचा प्रकार आहे कार्यात्मक गृहीतकृत्य. या ठिकाणी जो काही संशोधक आहेत संशोधनाच्या सुरुवातीला प्राथमिक स्वरूपाचा जो काही अभ्यास आहे त्याच्या आधारे तो काही तथ्य मांडत असतो. हे जे काही मांडलेले तथ्य आहेत ते तात्पुरत्या स्वरूपात तो गृहीत धरत असतो आणि प्रयोगातून ही विधाने
करत असतो. म्हणजे प्रयोगात्मक विधाने त्या ठिकाणी केली असतात, जी अंतिम स्वरूपाची नसतात. याला आपण कार्यात्मक गृहीतकृत्य असं देखील म्हणू शकतो. म्हणजे अशा कृतींच्या दरम्यान तो कार्यात्मक गृहीतकृत्याची निर्मिती करत असतो. पुढचा प्रकार आहे घोषणात्मक गृहीतकृत्य. या ठिकाणी जेव्हा संशोधक अभ्यासाच्या निष्कर्षाबद्दल काही सकारात्मक स्वरूपाचे विधान मांडतो, म्हणजे पॉझिटिव्ह स्वरूपाची विधाने त्या ठिकाणी केली असतात, तेव्हा आपण त्याला घोषणात्मक गृहीतकृत्य असं म्हणू शकतो. या ठिकाणी जे काही सैद्धांतिक सूत्रीकरण आहेत त्याच्यावरती आधारलेलं अंदाज त्या विधानामध्ये केलेलं असतं. म्हणजे विधानामार्फत तो समस्येसंदर्भात अंदाज व्यक्त करत असतो. आणि शेवटचा प्रकार आहे शून्य गृहीतकृत्य. या ठिकाणी जी काही परिकल्पना आहेत, परिकल्पनेमध्ये संशोधक त्या दोन चलामध्ये असणारा जो काही संबंध आहे तो संबंध स्पष्ट करत असताना त्या दोन बाबींमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असा विधानांचा त्या ठिकाणी वापर करत असतो. म्हणजे ज्या दोन चले आहेत त्या दोन चलामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असं जर दर्शवायचं असेल तर तो त्या ठिकाणी नाही, नसतो या प्रकारच्या नकारात्मक शब्दांचा त्या ठिकाणी वापर करतो. याला आपण म्हणू शकतो संशोधन आराखड्याचे वर्गीकरण. संशोधन आराखड्याचे एकूण 4 प्रकार आहेत. त्यापैकी पहिला प्रकार आहेत अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा. दुसरा प्रकार आहेत वर्णनात्मक संशोधन आराखडा. तिसरा प्रकार आहेत प्रयोगात्मक संशोधन आराखडा आणि चौथा प्रकार आहेत निदानात्मक संशोधन आराखडा. या प्रत्येक प्रकाराची आपण माहिती बघूया. तर त्यापैकी पहिला प्रकार आहेत अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा. जेव्हा एखाद्या संशोधन कार्याचा उद्देश कोणत्या तरी सामाजिक घटनेमध्ये अंतर्भूत असणाऱ्या जे काही वेगवेगळी कारणे असेल त्या कारणांचा शोध घेणे हा असतो, तेव्हा त्या ठिकाणी तयार केला जाणारा जो काही आराखडा आहे त्या आराखड्यालाच आपण अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक आराखडा असं देखील म्हणू शकतो. तर या ठिकाणी जो काही संशोधनकर्ता आहेत तो त्या घटनेच्या मुळाशी असलेल्या संपूर्ण कारणांचा शोध घेऊन त्या घटनेचे स्वरूप, त्याचे परिणाम, त्या घटनेची वस्तुस्थिती इत्यादी बाबींचा शोध घेतो. जो काही अन्वेषणात्मक आराखडा आहेत या आराखड्याच्या अध्ययनामुळेच संशोधनकर्त्याला संशोधन समस्येशी संबंधित असलेल्या संपूर्ण बाबींची माहिती मिळण्यास मदत होत असते. तसेच संशोधन करताना येणाऱ्या अडचणींची देखील त्या ठिकाणी जाणीव होते. या पद्धतीमध्ये जो काही संशोधनकर्ता आहेत तो संशोधनकर्ता वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळे प्रश्न विचारतो, निरीक्षण करतो, वेगवेगळ्या प्रकारची तंत्रे वापरतो. या सर्वांचा जो काही परिणाम आहे तो गृहीतकृत्यामध्ये मांडत असतो. दुसरा प्रकार आहे वर्णनात्मक संशोधन आराखडा. एखाद्या समस्येशी संबंधित असलेल्या वास्तविक तथ्याचे किंवा वैशिष्ट्यांचे विस्तृत स्वरूपात वर्णन करणे हा या आराखड्याचा मुख्य उद्देश असतो आणि त्यासाठी त्या विषयाच्या संदर्भात पूर्ण माहिती प्राप्त करणे आवश्यक असते. जी काही माहिती जमा केलेली आहे ती मांडत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करून ती माहिती मांडली जाते. जर एखाद्या विशिष्ट समुदायाच्या जातीय संरचना, शिक्षण स्तर, निवासाची व्यवस्था, कुटुंबाचे प्रकार इत्यादी विषयाचे वर्णनात्मक विवेचन जर त्या ठिकाणी करायचे असेल तर त्याला त्या विषयाशी संबंधित जे काही तथ्य असेल त्या तथ्याची माहिती जमा करावी लागते. त्या ठिकाणी अनेक ज्या काही वैज्ञानिक पद्धती आहेत त्या पद्धतींचा त्या ठिकाणी वापर करावा लागतो आणि त्यानंतरच ही संपूर्ण तथ्ये किंवा जी काही माहिती असेल ती संकलित केली जाते. या ठिकाणी जो काही संशोधनकर्ता आहेत, संशोधनकर्त्यानं एकच उद्देश समोर ठेवलेला असतो, ते म्हणजे विषयासंदर्भात संपूर्ण प्रकारची माहिती जमा करणं आणि योग्य प्रकारचं तिचं वर्णन त्या आराखड्यामध्ये करणं. तिसरा प्रकार आहे प्रयोगात्मक किंवा परीक्षणात्मक आराखडा. भौतिकशास्त्राप्रमाणेच समाजशास्त्रीय संशोधनातही प्रयोग पद्धतीचा वापर त्या ठिकाणी केला असतो. ज्याप्रमाणे भौतिकशास्त्रात काही निश्चित व नियंत्रित अवस्था निर्माण करून त्या विषयाचा अभ्यास केला जातो, त्याप्रमाणेच संशोधनातही तो अभ्यास केला जातो. म्हणजे नियंत्रित स्थिती निर्माण करून त्या ठिकाणी निरीक्षण किंवा प्रयोगाद्वारे जे काही संशोधन केले जाते त्याला आपण प्रयोगात्मक संशोधन असं म्हणू शकतो. या ठिकाणी संशोधकाला नियंत्रित स्थिती आणि अवस्था निर्माण करून गृहीतकृत्याची जी काही यथार्थता आहे ती तपासून बघावी लागते.
जोपर्यंत प्रयोग सुरू आहेत तोपर्यंत त्या स्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ न देणे आणि त्याच प्रकारची स्थिती कायम ठेवून तो प्रयोग करणे आवश्यक असते. म्हणजे प्रयोगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संशोधन केले जाते. या ठिकाणी एक कायमस्वरूपाची स्थिती निर्माण करून होणारे जे काही परिणाम आहेत ते परिणाम बघितले जातात. शेवटचा प्रकार आहे निदानात्मक संशोधन आराखडा. या ठिकाणी संशोधन आराखडा तयार करत असताना जो काही संशोधक आहेत या प्रकारामध्ये संशोधन करता त्या समस्येचे संपूर्ण आणि विस्तृत अध्ययन करून त्या समस्येच्या खोलापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आणि समस्येची जी काही वेगवेगळी कारणे असेल ती कारणे त्या ठिकाणी शोधत असतो आणि ती कारणे शोधल्यानंतरच समस्येच्या निदानाचा तो शोध घेणे त्या ठिकाणी त्या संशोधनकर्त्याला शक्य होते. म्हणजे ज्ञान प्राप्ती करणे हा संशोधनाचा मुख्य उद्देश असतो आणि जे काही ज्ञान प्राप्त केलेले आहे त्याच्या आधारे समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी संशोधन केले जाते. एखाद्या विशिष्ट जी काही समस्या निर्माण झाली आहे त्या समस्येच्या निदानाचा शोध घेण्याच्या उद्देशाने या ठिकाणी हा संशोधन आराखडा मांडलेला असतो. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण गृहीतकृत्याची निर्मिती, गृहीतकृत्यांचे वेगवेगळे प्रकार तसेच संशोधन आराखड्याचे वर्गीकरण या संदर्भात माहिती बघितली. थँक्यू.